नमस्कार मित्रांनो, मी आस्तिक साबळे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर जणांनी अर्ज केलेले आहेत आणि त्या अर्जाचं स्टेटस पेंडिंग, रिसबमिट, अप्रूव्ड, रिजेक्टेड अशा पद्धतीने दाखवतं. त्याचा नक्की अर्थ काय आहे आणि त्यानंतर पुढं काय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पेंडिंग आणि रिसबमिटचा अर्थ जाणून घेऊयात. पेंडिंग याचा अर्थ नक्की काय होतो? तुमचा जर ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग असं दाखवत असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो अजून चेक केला गेलेला नाही. म्हणजे 2-3 दिवसात तुमचा फॉर्म चेक केला जाईल. तुमचे डॉक्युमेंट्स चेक केले जातील आणि तुमचा फॉर्म जर बरोबर असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जाईल आणि त्यामध्ये काही चुकलं असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल आणि रिजेक्ट केल्यानंतर तुम्हाला मेसेजसुद्धा येतो. त्यानंतर तो फॉर्म येतो रिसबमिटसाठी. तर दुसरं ऑप्शन असतं रिसबमिट. रिसबमिट याचा अर्थ असा होतो, तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी चुकलं आहे, तुम्हाला जो फॉर्म आहे तो एडिट करायचा आहे, दुरुस्त करायचा आहे. जर तुमच्या फॉर्मचं स्टेटस हे रिसबमिट दाखवत असेल तर तुम्हाला पेन्सिलचं जे आयकॉन आहे त्या आयकॉनवरती क्लिक करून जे फॉर्ममध्ये चुकलं आहे ते दुरुस्त करून तुम्हाला जो फॉर्म आहे तो रिसबमिट करायचा आहे. आणि रिसबमिट केल्याच्या नंतर तुमचा जो काही फॉर्म आहे त्या फॉर्मचं स्टेटस तुम्हाला पेंडिंग असं दाखवलं जाईल. त्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो परत चेक करतील. जर आता तुमचा फॉर्म रिसबमिटमध्ये दाखवत असेल तर लवकरात लवकर तुमचा फॉर्म एडिट करा आणि रिसबमिट करा. म्हणजे तुमचा फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह होईल. आता अप्रूव्हची प्रक्रिया एकदम फास्ट करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर तुमचा फॉर्म जर एडिटसाठी आला असेल तर दुरुस्त करून घ्या. म्हणजे तुमचा फॉर्म येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल. आणि ज्यांचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे त्यांनी पण काही दिवसात थांबायचं आहे आणि तुमचा फॉर्मसुद्धा अप्रूव्ह होऊन जाईल. त्यानंतर आता अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं स्टेटस अशा पद्धतीने अप्रूव्ह दाखवतंय. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह असे दाखवत असेल, विलेज लेवलला पेंडिंग असेल, वॉर्ड वाईज पेंडिंग असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण तुमचा जर फॉर्म अशा पद्धतीने अप्रूव्ह दाखवत असेल तर तुमचा फॉर्म इथे परमनंटली अप्रूव्ह झालेला आहे. तुम्हाला आता काही करायची गरज नाही. फक्त तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे का नाही ते पाहायचं आहे. आणि लिंक नसेल तर तुम्हाला डायरेक्ट पोस्ट बँकेमध्ये जाऊन एक पोस्टाचं खातं खोलायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे पैसे मिळतील ते पोस्ट बँकेमध्ये मिळून जातील. तुम्ही फॉर्म भरताना कोणतंही अकाउंट दिलं असेल तरी त्याचा इथे काही संबंध नाही. तुमचं जर आधार कार्ड हे बँकेला लिंक नसेल तर पोस्ट बँकेमध्ये जाऊन लवकरात लवकर पोस्टाचं अकाउंट खोलून घ्या. म्हणजे तुम्हाला पोस्ट बँकमध्ये पैसे मिळून जातील. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत. फक्त ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे त्यांचं आधार नंबर बरोबर आहे का ते ह्या डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला पाहायचं आहे. जर आधार कार्डचा नंबर जर बरोबर असेल तर तुम्हाला काही अडचण नाही. तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळून जातील. थोड्याच दिवसामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. 31 तारखेपर्यंत ज्यांचे फॉर्म मंजूर होतील त्यांना जे काही पैसे आहेत ते पैसे मिळणार आहेत. तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्हाला काही अडचण नाही. फक्त तुमचं आधार नंबर इथे बरोबर आहे का ते एकदा चेक करायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे का नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. तुमचं स्टेटस हे अशा पद्धतीने रिजेक्टमध्ये दाखवत असेल तर तुमचा फॉर्म हा परमनंटली रिजेक्ट झालेला आहे. तुम्हाला आता काही करता येणार नाही. तुम्हाला नवीन फॉर्मसुद्धा भरता येणार नाही. तुम्ही काही करू शकत नाही आता. जर तुमचं रिजेक्टेड असं दाखवत असेल तर तुम्ही नवीन फॉर्म भरू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. तर तुम्ही म्हणाल याच्यावरती काही सोल्युशन आहे का? तर तुम्ही डायरेक्टली BDO जे ऑफिस आहे तिथे फॉर्म अप्रूव्ह होतात तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर कॉन्टॅक्ट नंबर आहे 181. त्यावरती तुम्ही कॉल करून तुमची जी काही समस्या आहे ती त्यांना सांगू शकता. तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.